नमस्कार, मी राम सोंडकर आणि तुम्ही पाहताय पोलीस भरती ऑनलाईन बॅच. पहा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्राकृतिक भूगोलाचा असलेला द्वितीय क्रमांकाचा विभाग, तो म्हणजे उंचवट्याचा प्रदेश, अर्थात पश्चिम घाट किंवा सह्याद्री या नावाने जो प्रदेश ओळखला जातो, तो भाग आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. चला, तर आपण सुरुवातीला त्या ठिकाणी तुम्हाला जी काही पोलीस भरतीची ऑनलाईन बॅच आहे, त्याची थोडक्यामध्ये त्या ठिकाणी ओळख करून देतो. पहा, पोलीस भरती ऑनलाईन बॅच करण्यासाठी तुम्ही आजच त्या ठिकाणी प्ले स्टोअरवरनं एक्सलन्स एमपीएससी योगेश शेलार हे ॲप्लिकेशन त्या ठिकाणी डाउनलोड करायचे आहे. आपण सध्या महाराष्ट्राचा भूगोल हा विषय याच्यामध्ये पाहत आहोत. चला, तर आज आपण त्याच्यामधील असलेला जो दुसरा प्राकृतिक विभाग आहे, तो म्हणजे असलेला उंचवट्याचा भाग त्या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, भारतात आपल्या एकंदरीत 7 प्रमुख पर्वतरांगा आहेत. हे सर्वांना तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. पहा, त्या 7 कोणकोणत्या आहेत त्या ठिकाणी सांगतो पहा. एक, हिमालय पर्वत श्रेणी द्वितीय क्रमांकाची आहे, ती म्हणजे अरवली पर्वतरांग. भारतामधील तिसऱ्या क्रमांकाची पर्वत श्रेणी म्हणजे विंध्य पर्वत. चौथ्या क्रमांकाला त्या ठिकाणी पहा सातपुडा. पाचवा क्रमांक या ठिकाणी पश्चिम घाट. जसं पश्चिमेला पश्चिम घाट आहे, अगदी तशाच पद्धतीने पूर्वेला पूर्व घाट देखील वसलेला आहे. आणि शेवटचा 7व्या क्रमांकाची पर्वतश्रेणी म्हणजे निलगिरी पर्वतरांग. अशा एकूण जवळपास या ठिकाणी भारतामध्ये 7 प्रमुख पर्वतश्रेणी असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. समजते? तर या 7 प्रमुख पर्वतरांगांपैकी मुख्यत्वे 2 पर्वतश्रेणी या आपल्या ठिकाणी महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे असलेला पश्चिम घाट आणि दुसरा म्हणजे असलेला सातपुडा पर्वतरांग. आणि या सह्याद्री पर्वतरांगेमुळे म्हणजेच पश्चिम घाटामुळे काय झालेले आहे की महाराष्ट्राचे प्रामुख्याने 2 भागांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. पश्चिमेकडचा भाग म्हणजे कोकण आणि त्याच्या पूर्वेकडचा असलेला भाग म्हणजे पठारी प्रदेशाचे त्या ठिकाणी वर्गीकरण झालेलं आपणास पाहायला मिळतं. तर पहा, जो पश्चिम घाट आहे तो पश्चिम किनारपट्टीला त्या ठिकाणी समांतर पसरलेला असून त्याने दख्खनच्या पठाराची जी पश्चिमेकडची सीमा आहे ती त्या ठिकाणी निश्चित केलेली आहे. पुढे पहा, याची निर्मिती कशामुळे झाली ते पाहूया. या ठिकाणी लक्ष द्या, जी सह्याद्री पर्वतरांग आहे त्याची निर्मिती प्रस्तरभंगा याच्यामुळे झालेली आपल्यास पाहायला मिळते. ज्या पद्धतीने कोकण किनारपट्टीची निर्मिती प्रस्तरभंगामुळे झाली, अगदी तशाच पद्धतीने या ठिकाणी प्रस्तरभंगामुळे हा पश्चिम घाटाची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. पुढे, सह्याद्री हा पर्वत अति प्राचीन काळात निर्माण झालेला आहे. साहजिकच या ठिकाणी काही बाह्य शक्तीच्या कारकांमुळे म्हणजे जसं ऊन, वारा, पाऊस हे जे काही घटक आहेत, अशा घटकांमुळे काय झालेत, याची मोठ्या प्रमाणामध्ये झीज झालेली आहे. आणि याच कारणास्तव त्यास अवशिष्ट पर्वत असे म्हणतात. झीज झालेल्या पर्वताला अवशिष्ट पर्वत असे म्हटलं जातं. पुढे पहा, तसेच सह्याद्री पर्वत हा ठोकळा पर्वत आणि गट पर्वत म्हणून देखील त्या ठिकाणी काय करण्यात येतो, ओळखतो. पुढे पहा, या सह्याद्री पर्वतरांगेचा विस्तार कुठून कुठे झालेला आहे. आपण भारतामधील ज्या काही 7 प्रमुख पर्वतरांगा पाहिल्या त्याच्यापैकी हिमालयानंतरनं द्वितीय क्रमांकाची असलेली मोठी पर्वतश्रेणी म्हणून त्या ठिकाणी पश्चिम घाटाकडे पाहण्यात येतं. तर पहा, हा जो पश्चिम घाट आहे तो भारतातील जवळपास महत्त्वपूर्ण अशा पश्चिम किनारपट्टीच्या असलेल्या काही राज्यांमध्ये समाविष्ट होतो. त्याच्यामध्ये गुजरात, पुढे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, इव्हन तमिळनाडू अशा जवळपास प्रत्येकी 6 राज्यांमध्ये त्याचा विस्तार झालेला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. समजते? मग त्याचा भारतामधील विस्तार कुठे आहे ते आपण त्या ठिकाणी पाहूया. पहा, उत्तरेस एकंदरीत महाराष्ट्रामधील असलेल्या तापी नदी खोऱ्यापासून ते दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत म्हणजे तापी नदी खोरे हे गुजरातच्या प्रदेशापासून ते दक्षिणेस त्या ठिकाणी कन्याकुमारीपर्यंत म्हणजे तामिळनाडूपर्यंत या ठिकाणी पश्चिम घाटाचा विस्तार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. समजते? आता महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये विचार केला असता पहा, उत्तरेस नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर नावाचा तालुका आहे. तेथपासून ते दक्षिणेला कोल्हापूर जिल्ह्यातील असलेल्या मित्रांनो चंदगड या तालुक्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये ही पश्चिम घाटाची पर्वतश्रेणी वसरलेली आहे. याच पश्चिम घाटाला महाराष्ट्रामध्ये आपण सह्याद्री म्हणून त्या ठिकाणी ओळखतो. असं साधं सरळ एक वन लाईनर प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारण्यात येतो. पुढे पहा, या सह्याद्री पर्वतरांगेची संपूर्ण भारतातील जी काही एकूण लांबी आहे
ती लांबी पहा या ठिकाणी 1600 किलोमीटर असताना आपल्याला पाहायला मिळते. आता हे लक्षात कसं ठेवाल पहा. पोलीस भरती करत असताना मुलांचं जे काही फिजिकल असतं त्याच्यामध्ये तुम्हाला जे अंतर त्या ठिकाणी धावावं लागतं त्याच्यामध्ये 100 मीटर आणि 1600 मीटर असतं एकंदरीत 1600 किलोमीटर नव्हे. तर ते 1600 मीटर अर्थात 1 मैलाचं अंतर त्या ठिकाणी पूर्ण होतं. अगदी तशाच पद्धतीने फक्त ते किलोमीटरमध्ये तुम्ही त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवू शकता, की सह्याद्री पर्वतरांगेची भारतातील एकूण लांबी किती आहे? 1600 किलोमीटर. तर पहा या 1600 किलोमीटरपैकी जो उत्तर सह्याद्री आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्र पठाराच्या पश्चिमेला समाविष्ट होणारा, त्याची महाराष्ट्रातील लांबी जवळपास तब्बल 650 किलोमीटर लांब असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुढे त्याची रुंदी पाहू आपण या ठिकाणी. सह्याद्री पर्वत रांगेची एकूण जी रुंदी आहे ती 50 ते 80 किलोमीटरपर्यंत रुंद असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. कळतंय? उत्तरेकडच्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये त्याची रुंदी जास्त आहे आणि जसजसं आपण दक्षिणेला जाऊ तसतशी सह्याद्रीची रुंदी त्या ठिकाणी कमी होताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हा तसेच समुद्र किनारपट्टीपासून देखील सह्याद्रीचे अंतर 30 ते 60 किलोमीटर असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कारण 30 ते 60 किलोमीटरची कोकण किनारपट्टी त्या ठिकाणी विस्तारलेली आपण पाठीमागील भागामध्ये पाहिली. पुढे उंचीचा विचार केला असता समुद्र सपाटीपासून सह्याद्री पर्वतरांगेची उंची 900 ते 1200 मीटर पर्यंत त्या ठिकाणी असताना आपल्याला पाहायला मिळते. ॲक्युरेटली आकडा जर विचारात घेतला तर ते 915 पासून 1220 मीटर इतकी असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढे पहा, हा जो सह्याद्री आहे तो आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजकाचं कार्य त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी लक्ष द्या, सह्याद्री पर्वतरांगेमुळे अरबी समुद्राला मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या, कळतंय, तर बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या पूर्व वाहिनी नद्या, म्हणजे अशा दोन्ही पद्धतीने विभाजन झालेले आहे आणि त्याच्यामुळे सह्याद्री पर्वतरांगेस महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक असे म्हणतात. आजपर्यंत वारंवार MPSC असेल, कंबाईन असेल किंवा पोलीस भरतीला हा प्रश्न त्या ठिकाणी खूप वेळा विचारला गेल्याचं त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतो. पुढे पहा, दख्खनच्या पठारावरील अनेक साऱ्या प्रमुख नद्यांची उगमस्थाने देखील सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आहेत. मग त्याच्यामध्ये भरपूर महत्त्वपूर्ण नद्या येतात, जसं की गोदावरी असेल, प्रवरा येते, भीमा, कृष्णा, कोयना आणि पंचगंगा यासारख्या अनेक साऱ्या नद्यांचं उगमस्थळ सह्याद्री पर्वतश्रेणी असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत जो तुम्हाला मी सह्याद्रीचा जो काही भाग सांगितला तो या ठिकाणी नकाशामध्ये पहा, समजावून देतो, लक्ष द्या. तर सह्याद्री पर्वतश्रेणी महाराष्ट्राच्या पश्चिमवर्ती भागामध्ये साधारणतः अशा स्वरूपानुसार वसलेली आपल्याला पाहायला मिळते. कळतंय? तर ही जी पर्वतरांगा आहे ती म्हणजे सह्याद्री, किंवा तिला भारतामध्ये आपण पश्चिम घाट असं म्हणतो. हा आहे पश्चिम घाट. कळते? उत्तरेला तापी नदी खोऱ्यापासून दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत, म्हणजे गुजरात पासून ते एकंदरीत कन्याकुमारीपर्यंत जो वसलेला आहे. महाराष्ट्राचा विचार केला असता इथे पहा, नवापूर नावाचा तालुका आहे. हा नवापूर तालुका नंदुरबारमध्ये येतो. तर दक्षिणेला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इथे चंदगड तालुका आहे. या चंदगडपर्यंत त्याचा विस्तार झालेला आहे. आणि महाराष्ट्रातील या सह्याद्री पर्वतरांगेचे जे एकूण अंतर आहे ते किती किलोमीटर आहे, तर त्याचं उत्तर आहे 650 किलोमीटर. सह्याद्री पर्वतश्रेणी त्या ठिकाणी वसलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि साधा सिंपल एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे सह्याद्री पर्वतरांगेची निर्मिती कशामुळे झालेली आहे, तर या सह्याद्री पर्वतरांगेची जी निर्मिती आहे ती प्रस्तरभंगामुळे झालेली आहे. तसेच सह्याद्री पर्वतरांग ही अतिप्राचीन अवशिष्ट पर्वत, त्यानंतर वली पर्वत, गट पर्वत, ठोकळा पर्वत या नावाने त्या ठिकाणी काय करण्यात येतो, ओळखण्यात येतो. मग अशा पद्धतीने असलेली ही सह्याद्री पर्वतश्रेणी आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, सह्याद्रीमुळे काय झालेले आहेत, हा जो पश्चिमेकडचा जो भाग आहे तो म्हणजे कोकण आणि पूर्वेकडचा जो भाग आहे तो म्हणजे महाराष्ट्र पठार, हे दोन्ही विभाग एकमेकांपासून अलग करण्याचं कार्य या सह्याद्री पर्वतरांगेने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अगदी तशाच पद्धतीने पहा या ठिकाणी की सह्याद्री पर्वतरांगांमध्ये असंख्य नद्या त्या ठिकाणी उगम पावतात. आता त्याच्यामध्ये पहा, पूर्वेचा जर विचार केला आपण तर नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावणारी असलेली गोदावरी नदी पूर्वेला वाहत जाते.
पुढे पुणे जिल्ह्यामधील असलेल्या भीमाशंकर या स्थळावर भीमा नदी उगम पावते, ती देखील पूर्वेला त्या ठिकाणी वाहत जाते. तर सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदी उगम पावते आणि ती पण पूर्वेला म्हणजे सर्वसाधारणतः आग्नेय दिशेला वाहत जाते. आणि अगदी तशाच पद्धतीने पश्चिम घाटामध्ये पश्चिमेच्या बाजूला त्या ठिकाणी पहा दमणगंगा, पुढे वैतरणा असेल, सावित्री असेल, उल्हास असेल, अशा महत्वपूर्ण नद्या उगम पावतात. तर दक्षिणेलाच्या असलेली म्हणजे तेरेखोल. अशा महत्वपूर्ण नद्या काय होतात त्या ठिकाणी पश्चिमेकडच्या बाजूला उतारावर त्या ठिकाणी उगम पावतात आणि पश्चिमेला वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात. म्हणजे या सह्याद्रीमुळे काय झाले आहेत की पूर्व वाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या अशा दोन्ही प्रकारे त्या ठिकाणी विभाजन झालेले आहेत. याच कारणास्तव महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक म्हणून सह्याद्री पर्वतश्रेणी त्या ठिकाणी काय करण्यात येते, ओळखण्यात येते. वन लाईनर मध्ये हा प्रश्न अनेक वेळा त्या ठिकाणी विचारलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रमुख जलविभाजक पर्वतरांग कोणती आहे, तर सह्याद्री. ओके, याच्यानंतर आपण एकंदरीत त्याचा पुढचा असलेला भाग पाहूया. त्या ठिकाणी महाराष्ट्रामधील असलेला हा जो काही सह्याद्री पर्वतश्रेणी आहे त्याची उंच पर्वत शिखरे हा पहिला घटक त्या ठिकाणी आपण पाहूया. आता त्याच्या वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला अनेक वैशिष्ट्य पाहिजे, त्याच्यापैकी हा पहिला घटक. आता सह्याद्री पर्वतरांग पहा, महाराष्ट्रामध्ये वसलेला असलेला हा जो सह्याद्री आहे त्याची सरासरी उंची 900 मीटर आहे. आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्या ठिकाणी पाहिलं होतं. परंतु ही पर्वतरांग सलग एकसारखी उंच नाहीये, तर याच्यामध्ये पहा त्याची उंची उत्तरेस जास्त आहे तर दक्षिणेस ती कमी होत गेल्याचं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मग तरी देखील सह्याद्री पर्वतरांगेमध्ये अनेक सारी शिखरं 1400 मीटरपेक्षा देखील जास्त उंचावर वसलेली आपल्याला पाहायला मिळतात. मग चला तर पाहूया आपण की कोणकोणती शिखरं सह्याद्री पर्वतरांगेमध्ये महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे काय झालेली आहेत, वसलेले आहेत. या ठिकाणी लक्ष द्या, मी तुम्हाला जवळपास महाराष्ट्रातील जी काही प्रमुख शिखरं आहेत ते सांगतो. राज्यातील जे सर्वोच्च शिखर आहे ते या ठिकाणी पहा अहमदनगर जिल्ह्यामध्ये वसलेलं आहे. त्याचं नाव आहे कळसुबाई. हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. समुद्र सपाटीपासून त्याच्या उंचीचा विचार केला असता 1646 मीटर उंचीवरती वसलेला आहे. महाराष्ट्रातील असलेलं द्वितीय क्रमांकाचं उंच पर्वत शिखर आहे ते म्हणजे साल्लेर, जे नाशिक जिल्ह्यामध्ये येते. याची उंची आहे 1567 मीटर. कळते. तिसऱ्या क्रमांकाचं शिखर महाबळेश्वर सातारामध्ये. महाबळेश्वर या शिखराची उंची 1438 मीटर इतकी असताना आपल्याला पाहायला मिळते. याच्यानंतर पुढच्या क्रमांकाचं असलेले शिखर पुन्हा अहमदनगर या जिल्ह्यामध्येच हरिश्चंद्रगड. या शिखराची समुद्र सपाटीपासूनची उंची 1424 मीटर इतके असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढे पाचव्या क्रमांकाचं शिखर पुन्हा नाशिक जिल्ह्यामध्ये सप्तशृंगी या ठिकाणी आहे. त्याची उंची आहे पहा 1416 मीटर. नेक्स्ट 6व्या क्रमांकाचं उंच शिखर पुणे जिल्ह्यामध्ये तोरणा 1404 मीटर. आता पहा, परीक्षेच्या दृष्टीने ही सुरुवातीची 6 शिखरे अत्यंत महत्वपूर्ण आहेत आणि याची जी ट्रिक्स आहे ती जवळपास स्पर्धा परीक्षा विश्वामध्ये जी मुलं आहेत त्यातील जवळपास सर्व मुलांना ही ट्रिक्स त्या ठिकाणी ज्ञात आहे. तरी पण तुम्हाला त्या ठिकाणी मी पुन्हा ती ट्रिक्सच सांगतो की कसा मी हसतो यावरून
ही संपूर्ण असलेली महत्त्वाची असलेली जी 6 शिखरं आहेत ती त्या ठिकाणी तयार होतात. कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, पुढे सप्तशृंगी आणि पुढचा आहे तो म्हणजे तोरणा. ही पहिली 6 शिखरे लक्षात ठेवा. बाकीचा जो भाग आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा समजावून देतो. पुढे पहा, याच्यानंतर ना पुढची जी शिखरं आहेत ही प्रमुख आहेत हां. पुढची शिखरं पहा. तोरणानंतर ना तोरणा तर बाहेर सर्वांना माहितीच आहे, की राज्यामध्ये असलेलं आपल्या महाराष्ट्रातील असलेलं किंवा स्वराज्यामध्ये छत्रपती शिवरायांनी हा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं, असं वर्णन त्या ठिकाणी असल्याचं आपल्याला आढळून येतं. तसेच पुढे पहा, स्वराज्याची असलेली पहिली राजधानी ते म्हणजे किल्ले राजगड. याच्या पुढचं क्रमांकाचं शिखर. याची उंची आहे पहा 1376 मीटर. त्याच्यानंतर ना पुढचा क्रमांक येतो रायरेश्वर या शिखराचा. ज्या ठिकाणी पहा छत्रपती शिवरायांनी सर्वप्रथमतः स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती, ते रायरेश्वर ठिकाण. ते देखील या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्येच वसलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 1373 मीटर उंचीचं हे शिखर त्या ठिकाणी असताना आपल्याला पाहायला मिळतं. पुढे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये अस्तंबा शिखर आहे. या अस्तंबा शिखराची जी समुद्र सपाटीपासूनची उंची आहे ती 1325 मीटर इतकी आहे आणि हे आपल्या महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे अस्तंब. पुढे याच्यानंतर पहा, सातपुडाचा काहीसा प्रदेश जो अमरावतीमध्ये समाविष्ट होतो, ज्यास आपण गाविलगडच्या डोंगररांगा असं म्हणतो. याच्यापैकी सर्वोच्च शिखर बैराट, ज्याची उंची आहे 1177 मीटर. तिथेच गाविलगडमध्ये अजून एक उंच ठिकाण आहे, ते म्हणजे चिखलदरा. याची उंची आहे त्या ठिकाणी 1118 मीटर. कळते. याच्यानंतर पुढचा क्रमांकाचं शिखर पाहूया. ते धुळे जिल्ह्यामध्ये आहे. हनुमान नावाचं शिखर आहे. याची उंची आहे पहा 1063 मीटर. आणि विदर्भामध्ये असलेलं सर्वाधिक कमी उंचचं असलेलं जे शिखर आहे ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये वसलेलं आहे. गडलघट्टा या नावाचं ते शिखर आहे. नऊशे 37 मीटर उंचीवर काय झाले त्या ठिकाणी वसलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीने ही महाराष्ट्रातील जी सर्वोच्च शिखरं आहेत, सुरुवातीचे काही मी तुम्हाला महत्त्वपूर्ण क्रम त्या ठिकाणी काय केलेले आहेत सांगितलेले आहेत. मग याच्यावर एकंदरीत असे प्रश्न विचारण्यात येतात, की एकतर त्यांची उंची विचारण्यात येते किंवा ते शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या डोंगर रांगेमध्ये आहे, त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न काय केले जातात विचारतात. पुढे पाहूया आपण. तर या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील जी काही मी आत्ता शिखरं त्या ठिकाणी मांडली होती, त्यांचा त्या ठिकाणी क्रम दिलेला आहे. एकदम उंचीनुसार त्यांचा असलेला कळसुबाईपासून गडलघट्टापर्यंत तो क्रम त्या ठिकाणी मांडलेला आहे. पुन्हा आपण त्या ठिकाणी एकदा थोडक्यामध्ये रिवाईज करूया. पहा, कळसुबाई हे शिखर 1646 मीटर अहमदनगर अर्थात सध्याचं असलेलं अहिल्यानगरमध्ये वसलेलं आहे. साल्हेर 1567 मीटर नाशिक. महाबळेश्वर 1438 मीटर हे कुठे आहे सातारामध्ये. सातारातील हे सर्वोच्च शिखर झालं. पुढे हरिश्चंद्रगड 1424 मीटर अहमदनगरमध्ये. सप्तशृंगी 1416 मीटर नाशिक जिल्ह्यामध्ये. तोरणा हे पुणे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर झालं 1404 मीटर पुणे. नेक्स्ट राजगड 1376 मीटर पुण्यामध्येच आहे. रायरेश्वर 1373 मीटर पुणे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कंबाईन पूर्व परीक्षा 2018 साठी हा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आला होता, की रायरेश्वर या शिखराची उंची किती आहे. तर ती पहा 1373 मीटर असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुढे अस्तंबा नंदुरबारमधलं सर्वोच्च शिखर, सातपुडा पर्वतरांगेतलं पण सर्वोच्च शिखर महाराष्ट्रामधलं 1325 मीटर नंदुरबार. पुढे मुल्हेर नावाचं शिखर आहे 1306 मीटर उंचीचं, हे नाशिकमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतं. पुढे त्र्यंबकेश्वर 1304 मीटर नाशिकमध्ये आहे. सिंगी 1293 मीटर नाशिकमध्येच. नाणेघाट नाशिक, तौला नाशिक, तामिनी पुण्यामध्ये येतं. याच्या पुढे पाहिले आपण बैराट 1177 मीटर अमरावतीमध्ये. चिखलदरा 1118 मीटर ते पण अमरावतीमध्ये. गाविलगड डोंगररांगांमधील सर्वोच्च शिखर. हनुमान हे देखील आपण पाहिलं होतं 1363
1063 मीटर एवढी त्याची त्या ठिकाणी उंची असताना आपल्याला पाहायला मिळते. हे धुळे जिल्ह्यामध्ये आहे. आणि गडलघट्टा नावाचं शिखर 937 मीटर, तर ते गडचिरोलीमध्ये असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. समजते? ही आहेत महाराष्ट्रातील असलेले उंच पर्वत शिखरे. याच्यानंतर आपण पुढचा घटक त्या ठिकाणी पाहूया, तो म्हणजे असलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख थंड हवेचे ठिकाण. आता पहा, या सह्याद्री पर्वतरांगेच्या मुख्य शिरोधारेवर म्हणजे त्याच्या उंचवट्याच्या भागावर असलेला जो सपाट पाथरी प्रदेश आहे त्यास घाटमाथा असे म्हणतात. पुढे आपण पाहिलं होतं की त्या घाटमाथ्याचा जो पूर्वेकडचा उतरणीचा भाग आहे त्याला मावळ प्रांत असे म्हणतात. स्थानिक भाषेमध्ये या घाटमाथ्यास सडा या नावाने ओळखण्यात येतं. पहा, या भागात काय होतं की तापमान जे आहे ते अतिशय कमी असतं, तर पर्जन्य म्हणजे पावसाचं प्रमाण हे जास्त असतं. आणि याचमुळे हे जे प्रदेश आहेत ही थंड हवेची ठिकाणं म्हणून महाराष्ट्रामध्ये विकसित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. सह्याद्री पर्वतरांगेत वसलेली ही थंड हवेची ठिकाणं त्यांच्या अप्रतिम सृष्टी सौंदर्यामुळे पर्यटकांचे खास आकर्षण केंद्र ठरलेले आपणास पाहायला मिळतात. मग अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये असंख्य थंड हवेची ठिकाणं वसलेली आहेत. चला तर पाहूया आपण की कोणकोणत्या भागात कोणकोणती प्रामुख्याने थंड हवेची ठिकाणे आहेत. आपण प्रशासकीय विभाग वाईज ही सर्व थंड हवेच्या ठिकाणं त्या ठिकाणी पाहूया. पहा, कोकण विभागाचा विचार केला असता त्या ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार आणि मोखाडा ही दोन महत्वाची ठिकाणं आहेत. जव्हार व मोखाडा. पुढे रायगड जिल्ह्यामध्ये गेलो असता ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा झाला किंवा जिथेच त्यांचे त्या ठिकाणी समाधी आहे ते असलेलं ठिकाण म्हणजे किल्ले रायगड, हे देखील एक प्रमुख थंड हवेचं ठिकाण आहे. तर रायगड जिल्ह्यामधील सर्वाधिक प्रेक्षणीय असं प्रमुख थंड हवेचं ठिकाण ते म्हणजे माथेरान. पुढे दक्षिणेला त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण ते म्हणजे दापोली. दापोली हे रत्नागिरीमधील प्रमुख थंड हवेचं ठिकाण आहे. रत्नागिरी जिल्ह्याचं महाबळेश्वर म्हणून दापोली या थंड हवेच्या ठिकाणास त्या ठिकाणी ओळखतात. पुढे पहा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली हे थंड हवेचं ठिकाण आहे. आपला सर्वांना ज्ञात असलेलं हे ठिकाण की राज्यामध्ये सर्वाधिक पाऊस ज्या ठिकाणी पडतो ते म्हणजे आंबोली. महाराष्ट्राचं चेरापुंजी म्हणून ओळखलं जाणारं असं ठिकाण कोणतं आहे? आंबोली. पुढे पहा, हा झाला एकंदरीत कोकण हा विभाग. याच्यानंतर आपण पाहूया पुढचा असलेला पुणे प्रशासकीय विभाग. आता पुणे प्रशासकीय विभागामध्ये जे कोणते काही थंड हवेचे ठिकाण आहेत ते बघा. उत्तरेकडच्या भागामधून येऊया. सुरुवातीला इथे भीमाशंकर, पुढे दक्षिणेला त्याच्या लोणावळा, खंडाळा, ही प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणं मुंबईपासून किंवा पुणे शहरापासून एकदम जवळ असल्या कारणानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नेहमीच गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळते. नेक्स्ट तोरणा आहे. तसंच पुण्यातलं प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणजे सिंहगड, ज्या ठिकाणी सर्व पुणेकर शनिवार रविवारची मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. कळते? याच्यानंतर पुढचा जिल्हा तो म्हणजे सातारा. साताऱ्यामध्ये पहा महाबळेश्वर, पुढे वाई आणि पाचगणी ही महत्वाची ठिकाणं वसलेली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता पहा, याच ठिकाणी जो सातारा जिल्हा आहे याच्यामध्ये पहा की महाराष्ट्राचा असलेलं काश्मीर म्हणून कास पठारला त्या ठिकाणी ओळखण्यात येतं. महाराष्ट्राचा काश्मीर कशाला म्हणतात? कास पठाराला. ते आहे सातारामध्ये. तर महाराष्ट्रातील नंदनवन म्हणून देखील याच ठिकाणी सातारा जिल्ह्यामधील असलेलं जे थंड हवेचं ठिकाण आहे ते म्हणजे महाबळेश्वर. यास नंदनवन या नावाने काय करण्यात येतं? ओळखण्यात येतं. कळते? पुढे पाहू, त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूरमध्ये पहा पन्हाळा हा किल्ला आहे किंवा थंड हवेचं प्रमुख ठिकाण आहे.
पुढे विशाळगड आहे, हा देखील एक किल्ला असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. सोबतच गगनबावडा हे देखील प्रमुख थंड हवेचं ठिकाण असताना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत हे पश्चिम महाराष्ट्रातील इव्हन पुणे प्रशासकीय विभागामध्ये असलेली प्रमुख थंड हवेची ठिकाणं. चला तर आपण एकंदरीत उत्तरेला त्याच्या जाऊया, तो म्हणजे असलेला नाशिक या प्रशासकीय विभागामधील थंड हवेची ठिकाणं पाहू. आता नाशिक विभागामध्ये पहा कोणकोणती थंड हवेची ठिकाणं येतात. नाशिक उत्तरेकडनं येऊया. नंदुरबारमध्ये असलेलं थंड हवेचं ठिकाण म्हणजे तोरणमाळ. पुढे जळगाव या जिल्ह्यामध्ये पाल हे प्रमुख थंड हवेचं ठिकाण आहे. नाशिकमधला विचार केला असता इथे इगतपुरी हे देखील प्रेक्षणीय असं स्थळ आहे. पुढे तिथे साल्हेर, मुल्हेर ही देखील प्रमुख थंड हवेची ठिकाणं यासोबतच त्याच नावाची किल्ले असताना आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट त्र्यंबकेश्वर, हे देखील नाशिकमधील असलेलं प्रमुख थंड हवेचं ठिकाण असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. कळतंय? हे दोन महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी मांडलेले आहेत. पुढे अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला असता या ठिकाणी पहा भंडारदरा हे महत्त्वाचं ठिकाण आहे. ही झाली नाशिक या प्रशासकीय विभागामधील थंड हवेची ठिकाणं. याच्यानंतर पुढचा विभाग पाहूया, तो म्हणजे असलेला छत्रपती संभाजीनगर असलेला प्रशासकीय विभाग. याच्यामधील थंड हवेची ठिकाणे पाहू. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रमुख थंड हवेचं ठिकाण मैसममाळ. पुढे बीड जिल्ह्यामध्ये आहे सौताडा. तर धाराशिव या जिल्ह्यामध्ये पहा एडशी रामलिंग नावाचं थंड हवेचं ठिकाण आहे. या विभागामधील असलेली ही महत्त्वपूर्ण थंड हवेची ठिकाणं. याच्यानंतर पुढचा विभाग तो म्हणजे अमरावती. अमरावती विभागामधील असलेली थंड हवेची ठिकाणे पहा. अमरावतीमध्ये चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे. गाविलगड डोंगररांगाच्या परिसरामध्ये. या चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणाला विदर्भाचं काश्मीर तसेच विदर्भाचं नंदनवन या नावाने ओळखण्यात येतं. मी या ठिकाणी पहा महाराष्ट्राचं काश्मीर आणि महाराष्ट्राचं नंदनवन कोणते आहेत त्या ठिकाणी मांडलेले आहेत. परीक्षेच्या दृष्टीने हे मुद्दे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. यानंतर पुढे पहा की याच अमरावती विभागामध्ये पुढचं थंड हवेचं ठिकाण म्हणजे अकोला जिल्ह्यामध्ये वसलेला असलेला नरनाळा हे ठिकाण. पुढे विदर्भामध्ये असलेलं पुढच्या भागामध्ये जर विचार केला असता की नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये थंड हवेचं ठिकाण म्हणून नागपूर जिल्ह्यामध्येच त्या ठिकाणी समाविष्ट होतो, तो म्हणजे रामटेक. अशा पद्धतीने जवळपास सर्व महाराष्ट्रातील जी काही थंड हवेची ठिकाणं आहेत ते तुम्हाला या ठिकाणी नकाशामध्ये काय केलेले आहेत समजावून दिलेले आहेत. चला तर पुढे पाहूया आपण महाराष्ट्रातील असलेले थंड हवेची ठिकाणं. ही ठिकाणं कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि कोणत्या विभागामध्ये आहेत याच्यावर साधारणतः तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारण्यात येतात. पहा ही जी संपूर्ण जी ठिकाणं आहेत तुम्हाला मी या ठिकाणी पुन्हा चार्टमध्ये त्या ठिकाणी देण्याचा काय केला आहे प्रयत्न केलेला आहे. नक्की पुन्हा एकदा ही ठिकाणं त्या ठिकाणी तुम्ही वाचून घ्याल. पुढे पहा महाराष्ट्रात असलेले प्रामुख्याने घाटमार्ग. आता सुरुवातीला आपण घाटमार्ग काय आहेत आणि ते कोठे वसलेले आहेत ते त्या ठिकाणी पाहणार आहोत. पहा सह्याद्री पर्वत हा कोकण आणि पठार हे दोन विभाग त्या ठिकाणी अलग करतो. कळते? यांच्या दरम्यान असलेल्या काय होतं की कोकणातून पठारावर जाण्यासाठी किंवा पठारावरून कोकणात येण्यासाठी ही सह्याद्री पर्वतरांगा आपल्याला नेहमीच ओलांडून जावी लागते. आणि याकरता सह्याद्री पर्वतरांगेची उंची ज्या ज्या भागामध्ये कमी झालेली आहेत त्या ठिकाणी हे घाटमार्ग तयार करण्यात आलेले आहेत. म्हणजे घाटमार्ग कोणत्या प्रदेशाच्या दरम्यान आहेत तर कोकण आणि पठार यांना जोडणारे जे मार्ग आहेत त्यांना आपण थोडक्यामध्ये पश्चिम घाट ओलांडून जातो त्याला घाटमार्ग असे म्हणतात. आता असे असंख्य घाट एकंदरीत उत्तरेला नाशिक जिल्ह्यापासून दक्षिणेला कोल्हापूरपर्यंत त्या ठिकाणी वसलेले आपल्याला पाहायला मिळतात. कोकणचा विचार केला असता पालघर पासून सिंधुदुर्गपर्यंत. मग
कोणकोणते जिल्हे किंवा कोणकोणती ठिकाणं जोडण्याचं हे कार्य करतात त्या ठिकाणी आपण पाहूया. सुरुवातीला आपण जो पश्चिम घाट आहे त्याच्यामधील प्रमुख घाटांचा उत्तर दक्षिण क्रम घेऊ आणि त्याच्यानंतर मग राज्यामधील असे काही इतर जे घाट आहेत जे परिस्थितीच्या दृष्टीने महत्वाचे आहेत त्यांचा देखील त्या ठिकाणी क्रम पाहूया. चला तर आपण सुरुवातीला पश्चिम घाटामधील असलेले जे कोणते महत्वाचे घाट आहेत त्या ठिकाणी पाहूया. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाऊया. तो क्रम त्या ठिकाणी अत्यंत महत्व आहे. त्या ठिकाणी राज्यसेवा कंबाईन आणि इव्हन पोलीस भरतीत देखील त्याच्यावर प्रश्न आलेले आपल्याला आढळून येतात. पहा, सर्वाधिक उत्तरेकडचा जो घाट आहे त्याचं नाव आहे शिरघाट. हा जो शिरघाट आहे तो ठाण्यापासून नाशिकपर्यंत ही 2 ठिकाणं जोडण्याचं कार्य करतो. पुढे शिरघाटाला दक्षिणेला समांतर अजून एक घाट आहे त्याचं नाव आहे कसारा घाट किंवा त्याला थळघाट या नावाने देखील ओळखण्यात येतं. हा देखील घाट ठाण्यापासून नाशिकपर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळतो. पुढे पहा, याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा घाट माळशेज घाट. हा जो माळशेज घाट आहे तो ठाण्यापासून त्या ठिकाणी अहमदनगरपर्यंत जाताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे कल्याण ते आळेफाटा ही 2 ठिकाणं जोडण्याचं कार्य हा माळशेज घाट त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येतो. पुढे आपण पाहूया पुढचा चौथ्या क्रमांकाचा घाट बोरघाट. कळतंय? हा बोरघाट एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र पठार आणि कोकण यांना जोडणारा अत्यंत महत्वपूर्ण घाट म्हणून त्या ठिकाणी ओळखण्यात येतो. कारण पहा, आपल्या महाराष्ट्रातली प्रशासकीय राजधानी म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्राची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी असली म्हणजे पुणे. या 2 शहरांमधून होणारा असा जो व्यापार, वाहतूक इत्यादी सर्व ज्या बाबी आहेत या बोरघाटामधून चालतात. याच कारणास्तव या दोन्ही प्रदेशांना महाराष्ट्र पठार आणि कोकणला जोडणारा अत्यंत महत्वाचा घाट म्हणून बोरघाटला त्या ठिकाणी ओळखण्यात येतो. पुढे पहा, बोरघाटानंतर दक्षिणेकडच्या बाजूला त्या ठिकाणी वरंधा घाट एक प्रमुख आहे. वरंधा घाट देखील पुणे ते रायगड दरम्यान त्या ठिकाणी गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील असलेला भोर तालुका आणि रायगडमधील असलेला महाड यांच्या दरम्यान तो वसलेला आहे. नेक्स्ट दक्षिणेकडच्या बाजूचा विचार केला असता पहा, या ठिकाणी जिल्हे सातारा तिथपासून ते रायगडपर्यंत जाण्यासाठी 2 घाटांचा वापर केला जातो मुख्यत्वे. एक सुरुवातीचा आहे तो म्हणजे रणतुंडी घाट. पुढे रणतुंडीनंतर द्वितीय क्रमांकाचा असलेला आंबेनळी घाट. हे जे दोन्ही घाट आहेत या ठिकाणी साताऱ्यापासून एकंदरीत त्या ठिकाणी रायगडपर्यंत गेलेल्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आंबेनळी घाटावर त्या ठिकाणी वारंवार प्रश्न विचारले आपल्याला पाहायला मिळतो. रणतुंडी घाट महाडपासून ते त्या ठिकाणी सातारा जिल्ह्यामधील महाबळेश्वरपर्यंत येतो. तर आंबेनळी घाटाद्वारे काय करण्यात येतं पहा, की रायगड जिल्ह्यामध्ये असलेलं पोलादपूर आणि सातारा जिल्ह्यामधील असलेले महाबळेश्वर ही 2 ठिकाणं जोडण्याचं त्या ठिकाणी कार्य करते. याच्यानंतर पुढचा जिल्हा तो म्हणजे रत्नागिरी. सातारामधून रत्नागिरीला जाण्यासाठी त्या ठिकाणी कुंभार्ली घाटाचा वापर करण्यात येतो. साताऱ्यामधील असलेला कराड आणि रत्नागिरीमधील असलेल्या चिपळूण ही 2 तालुके जोडण्याचं कार्य हा कुंभार्ली घाट करताना आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा जिल्हा आहे त्या ठिकाणी असलेला कोल्हापूर ते रत्नागिरी या दरम्यान पहा 2 महत्वाचे घाट आहेत. एक आंबा घाट, अणुस्कुरा घाट. आता हे दोन्ही घाट काय होतात त्या ठिकाणी पहा, कोल्हापूरमध्ये सुरू होतात आणि त्या ठिकाणी वास्तविकता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी संपतात. आता एक लक्षात ठेवायचं असं ठेवायचं पहा, की जो आंबा घाट आहे, आता महाराष्ट्रामधील आंबा हे प्रमुख पीक या ठिकाणी रत्नागिरीमध्ये घेण्यात येतं. तर आपल्याला काय करायचंय त्या ठिकाणी पुणे मुंबईमधून त्या ठिकाणी वास्तविकता रत्नागिरीमध्ये आंबा खायला जायचंय असं समजूया. पुण्यामधून दक्षिणला आपण कोल्हापूरला जाणार आणि कोल्हापूरमधून त्या ठिकाणी पलीकडे रत्नागिरीमध्ये जाऊ शकतो. मग आंबा घाट हा कोल्हापूर ते रत्नागिरी दरम्यान वसलेला आपल्याला पाहायला मिळतो. आंबा घाट जो आहे तो त्या ठिकाणी जो लांजा तालुका आहे त्याच्यामध्ये रत्नागिरीमध्ये उतरतो. तर अणुस्कुरा घाटाद्वारे आपण त्या ठिकाणी रत्नागिरीमध्ये राजापूर तालुक्यामध्ये उतरू शकतो. पुढे पहा, दक्षिणेला हनुमंते घाट,
पुढे तो फोंडा घाट, नेक्स्ट आहे आंबोली, आणि नेक्स्ट त्याच्या पुढे दक्षिणेकडचा तो म्हणजे रामघाट. हनुमंते, फोंडा, आंबोली आणि रामघाट हे जे 4 घाट आहेत त्या ठिकाणी पहा, हे जे 4 घाट प्रामुख्याने काय होतात की कोल्हापूर आणि पश्चिमेकडचा असलेला सिंधुदुर्ग हे 2 जिल्हे जोडायचे त्या ठिकाणी कार्य करतात. पुढे याच्यापैकी आता प्रामुख्याने हे झाले सह्याद्री पर्वत श्रेणीमधील असलेले प्रामुख्याने घाट. हे जवळपास एक 14 घाट मी तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर दक्षिण क्रमानुसार मांडलेले आहेत. एक्झॅक्टली ते कोणते 2 ठिकाणं जोडतात ते आपण या ठिकाणी चार्टच्या स्वरूपामध्ये समजून घेऊया. पहा, जो शिरघाट आहे तो ठाणे आणि नाशिक यांच्या दरम्यान वसलेला आपण पाहिला. थळघाट म्हणजेच कसारा घाट ठाणे नाशिक दरम्यान आहेत. माळशेज घाट ठाणे अहमदनगर, आता ठाण्यामधील असलेलं कल्याण, तर नगरच्या परिसरामध्ये वसलेला असलेला कोणता आळेफाटा यांच्या दरम्यान वसलेला आपल्याला दिसून येतो. बोरघाट, याच्यावर परीक्षेला वारंवार प्रश्न विचारले जातात. बोरघाट कोणती 2 ठिकाणं जोडतो, तर पहा मुंबई आणि पुणे. वरंधा घाट पुणे आणि रायगड दरम्यान आहे. भोर आणि महाड हे 2 तालुके जोडता येतात. पारघाट किंवा त्याला रणतुंडी घाट असं म्हणण्यात येतं. हा रणतुंडी घाट सातारा आणि रायगड दरम्यान म्हणजे साताऱ्यातील महाबळेश्वर आणि रायगडमधील महाड ही 2 ठिकाणे त्या ठिकाणी जोडतो. नेक्स्ट 7व्या क्रमांकाचा आंबेनळी घाट. आंबेनळी घाटाद्वारे सातारा आणि रायगड, साताऱ्यातील महाबळेश्वर तर रायगडमधील पोलादपूर हे 2 ठिकाणं जोडताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढे पहा कुंभार्ली घाट. सातारा रत्नागिरी याच्यामध्ये साताऱ्यातील कराड आणि रत्नागिरीमध्ये असलेले चिपळूण ही 2 ठिकाणे जोडण्यात येतात. आंबा घाट आणि अणुस्कुरा घाट कोल्हापूर आणि रत्नागिरीमध्ये वसलेले आहेत. आंबा घाट लांजा तालुक्यात येतो, तर जो अणुस्कुरा आहे तो राजापूर या तालुक्यामध्ये येताना आपल्याला दिसून येतो. पुढे हनुमंते, फोंडा, आंबोली आणि रामघाट हे 4ही घाट कोल्हापूरमधून सुरू होतात आणि त्या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये येऊन थांबतात. आता हनुमंते घाटाद्वारे पहा कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमधील कुडाळ तालुका जोडण्यात येतो. तर फोंडा घाट याच्यावर देखील पोलीस भरतीला वारंवार प्रश्न विचारण्यात आले आहेत. फोंडा घाट कोणती 2 ठिकाणं जोडतो. वास्तविकता त्याचं उत्तर असं देण्यात येतं की फोंडा घाट कोल्हापूर ते पणजी, पणजी म्हणजे गोव्याची राजधानी, इथपर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळतो. पण तो जातो कसा पहा, सुरुवातीला कोल्हापूरमधून हा मार्ग किंवा घाट सुरू होतो. तो कोल्हापूरपासून सिंधुदुर्गपर्यंत म्हणजे सावंतवाडी तालुक्यामध्ये येतो आणि इथूनच पुढे आपण दक्षिणेला त्या ठिकाणी गोव्यापर्यंत जातो, म्हणजे गोव्याची जी राजधानी आहे पणजीपर्यंत. त्याच्यामुळे प्रश्न असा विचारण्यात येतो की फोंडा घाट कोणती 2 ठिकाणं जोडतो, तर ते कोल्हापूर ते पणजी. कळते. पुढे आंबोली घाट कोल्हापूर ते सिंधुदुर्ग दरम्यान सावंतवाडी तालुक्यामध्ये त्या ठिकाणी जातो आणि तिथून पुढे तो दक्षिणेला बेळगावपर्यंत गेल्याचं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे कर्नाटकपर्यंत. रामघाट हा देखील कोल्हापूर ते सिंधुदुर्ग दरम्यान आहे. कोल्हापूरमध्ये असलेला चंदगड तालुका तर दक्षिणेला सिंधुदुर्गमध्ये असलेला सावंतवाडी इथपर्यंत हे घाट त्या ठिकाणी वसलेले आपल्याला दिसून येतात. हे आहेत सह्याद्री पर्वतरांगेतील असलेले उत्तर दक्षिण क्रम असणारे प्रमुख घाट. आता याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत की महाराष्ट्रातील असलेले जे काही इतर घाटमार्ग आहेत मग ते कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये बसलेले आहेत. परीक्षेच्या दृष्टीने जर विचार केला असता आपल्याला प्रामुख्याने पुणे आणि आसपासच्या परिसरामधले जे काही घाट आहेत ते प्रामुख्याने त्या ठिकाणी विचारण्यात येतात. तर सुरुवातीला आपण त्या ठिकाणी जो पुणे प्रशासकीय विभाग आहे तो त्याच्यातील असलेला पुणे जिल्हा या ठिकाणी काय करूया, अगोदर समजावून घेऊया आणि त्याच्यानंतर इतर घाटमार्ग कोणते आहेत ते पाहूया. पहा, हा आहे एकंदरीत पुणे जिल्ह्याचा मॅप. याच्यामध्ये अंतर्गत भागामध्ये या ठिकाणी काळ्या रंगाने जो बिंदू दर्शवलेला आहे तो म्हणजे असलेला पुणे जिल्हा आहे. कळते. तर पुणे शहराचं ते प्रमुख असं ठिकाण आहे किंवा त्याला आपण पुणे तालुका देखील म्हणू. आता याच्यानंतर पहा पुणे जिल्ह्यातले जे काही आसपासचे प्रामुख्याने जे तालुके आहेत ते मी तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी लक्ष द्या. पुण्याच्या या ठिकाणी नैऋत्य भागामध्ये पहा इथे भोर आहे. पुढे त्याच्या उत्तरेस वेल्हे तालुका आहे. नुकतंच या तालुक्याचं नाव महाराष्ट्र शासनाने राजगड असं केल्याचं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट मुळशी, मावळ, पुढे खेड तालुका आहे. आंबेगाव,
जुन्नर, पूर्वेकडच्या बाजूला शिरूर, त्याच्या दक्षिणेस दौंड, दौंडच्या दक्षिणेला बारामती, पूर्वेला इंदापूर आणि इथे मध्यवर्ती भागामध्ये राहिलेला तो म्हणजे पुरंदर. अशा पद्धतीने पुणे या जिल्ह्यामध्ये एकूण हे जवळपास 14 तालुक्याचा त्या ठिकाणी समावेश होतो. तर पुणे जिल्हा आणि आसपासचे असलेले काही जे जिल्हे आहेत त्यांना जोडणारे प्रमुख असे आपण घाटमार्ग त्या ठिकाणी पुण्याच्या संदर्भामध्ये पाहूया. कोणकोणते घाट त्या ठिकाणी वसलेले आपणास दिसून येतात. पहा, सर्वप्रथमतः चंदनपुरी घाट पाहू की पुणे आणि नाशिकच्या दरम्यान असलेला जो घाट आहे तो म्हणजे चंदनपुरी घाट. त्या ठिकाणी जुन्नर या तालुक्यामध्ये वसलेल्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. चंदनपुरी घाट. पुढे दिवा घाट. आता हा जो दिवा घाट आहे तो प्रामुख्याने पहा की पुणे या तालुक्यापासून म्हणजे पुणे शहरापासून मुख्यत्वे पुण्यापासून जवळच असलेला जे बारामती तालुका आहे तिथपर्यंत वसलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे या ठिकाणी पुणे, पुरंदर, बारामती यांच्या दरम्यान वसलेला तो त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. या घाटाचं नाव आहे दिवा घाट. समजते. पुढचा घाट त्या ठिकाणी दिलेला आहे कात्रज घाट आणि खंबाटकी घाट. आता हे जे दोन्ही घाटमार्ग आहेत ते पुणे शहरापासून साताऱ्यापर्यंत त्या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतात. पाहि ते लक्ष द्या. अशा पद्धतीने जो पुणे सातारा जो हायवे आहे किंवा जो आपण ज्याला पुणे बेंगलोर हायवे म्हणतो NH4 जो आहे ज्याचा नवीन क्रमांक 48 झालेला आहे तो जो घाटमार्ग आहे तर तो NH4 या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील असलेल्या जवळच कात्रज घाट आणि पुढे सातारा जिल्ह्यामधील असलेला खंबाटकी घाट या दोन्ही घाटामधून हा राष्ट्रीय महामार्ग त्या ठिकाणी गेलेल्याचा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे हे जे दोन घाटमार्ग आहेत हे पुणे आणि सातारा ही दोन शहरं जोडताना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. याच्यानंतर पुढचा पहा आहे तामिनी घाट. या ठिकाणी पहा मुळशी तालुक्यामधून रायगडमध्ये उतरण्यासाठी म्हणजे महाडपर्यंत जाण्यासाठी या तामिनी घाटाचा त्या ठिकाणी वापर करण्यात येतो. मग मुळशी ते महाड या ठिकाणी हा तामिनी घाट वसलेला आहे. पुढे आहे भीमाशंकर घाट. या ठिकाणी पहा जो आंबेगाव तालुका आहे या आंबेगाव तालुक्यामध्ये पश्चिमेस त्या ठिकाणी कोकणामध्ये म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये उतरण्यासाठी या ठिकाणी भीमाशंकर घाटाचा वापर करण्यात येतो. तर पुढे पहा शेवटी त्या ठिकाणी मांडलेला आहे तो म्हणजे नाणेघाट. या ठिकाणी पुण्यामधील असलेल्या जुन्नर पासून ते ठाणे जिल्ह्यापर्यंत जो घाट वसलेला आहे तो म्हणजे नाणेघाट. हे लक्षात ठेवायला किती सोपं आहे एकंदरीत. पुणे ठाणे घाट कोणता तर नाणे, पुणे ठाणे नाणे, संपला. अशा पद्धतीने हे पुणे या जिल्ह्याच्या आसपास वसलेले असलेले प्रमुख घाट या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेले आहे. याच्यानंतर देखील परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे घाट विचारतात ते कोणते त्या ठिकाणी पाहूया. पहा जो कशिडी घाट आहे या ठिकाणी रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर्ती भागावर आहे. त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील असलेल्या या ठिकाणी महाड तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेलं दापोली ही दोन ठिकाणं जोडण्याचं कार्य हा कशिडी घाट करतो. पुढे पाहूया पसरणी घाट. जो पसरणी घाट आहे तो सातारा जिल्ह्यामध्ये वसलेला आहे आणि पसरणी घाटाद्वारे पहा सातारा जिल्ह्यातीलच दोन महत्त्वाची ठिकाणं वाई आणि पाचगणी आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी पाहिली होती की ही प्रमुख थंड हवेची ठिकाणं आहेत. हे जोडण्याचं कार्य हा पसरणी घाट करतो. कळते. पुढे आहे पालघाट. हा जो पालघाट आहे तो जळगाव पासून ते त्या ठिकाणी इंदोरपर्यंत म्हणजे मध्य प्रदेशापर्यंत वसलेला आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणजे पालघाट.
नेक्स्ट पुढचा आहे तो म्हणजे औट्रम किंवा कन्नड घाट. तो औट्रम किंवा कन्नड घाट जो आहे त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर पासून औट्रम घाट छत्रपती संभाजीनगर पासून जळगाव पर्यंत त्या ठिकाणी गेल्याचं आपल्याला दिसून येतं. मग अशा पद्धतीने हे राज्यातील असलेले काही इतर महत्वाचे घाट देखील आपण त्या ठिकाणी पाहिले. याच्यानंतर आपण त्या ठिकाणी पुढचा मुद्दा पाहूया की महाराष्ट्रात असलेले हे जे काही प्रमुख घाट मार्ग आहेत याच्यामधून काही महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग देखील त्याच्यामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात. मध्ये कोणकोणते राष्ट्रीय मार्ग आहेत ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी मी तुम्हाला ते संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग त्याचे नव्याने बदलण्यात आलेले क्रमांक ते कंसामध्ये देण्यात आलेले आहेत. तर पुढे ते जे घाटमार्ग आहेत त्या ठिकाणी आपण सांगितलेले आहेत. तर आपण ते नकाशाच्या स्वरूपामध्ये पाहूया की कोणत्या घाटातून कोणकोणते राष्ट्रीय महामार्ग गेलेले आहेत. पहा, या ठिकाणी लक्ष द्या. जो NH3 आहे हा NH3 पहा मुंबईपासून आग्र्यापर्यंत जातो. आग्रा हे उत्तर प्रदेशमधील असलेलं स्थळ आहे. या ठिकाणी पहा, हा महाराष्ट्रातील 2 घाटांमधून जातो. या ठिकाणी ठाणे आणि नाशिकच्या दरम्यान वसलेला असलेला एक घाट आहे आणि पुढे नाशिक आणि धुळ्याच्या दरम्यान वसलेला अजून एक घाट आहे. या 2 घाटांमधून हा NH3 जातो. जो ठाणे आणि नाशिक जोडतो त्या दरम्यानचा जो घाट आहे त्याला आपण थळघाट किंवा कसारा घाट असं म्हणतो. आणि पुढे तोच महामार्ग जो आहे या ठिकाणी लळिंग घाटामधून गेलेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हा लळिंग घाट नाशिक आणि धुळे हे 2 जिल्हे त्या ठिकाणी जोडताना पाहायला मिळतात. याच्यानंतर पहा NH4. हा NH जो 4 आहे त्याचा नवीन क्रमांक शासनाने NH48 केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हा NH4 राज्यातील असलेल्या 2 प्रमुख घाटांमधून जाताना त्या ठिकाणी पाहायला मिळतो. पहिला आहे तो म्हणजे बोरघाट आणि दुसरा आहे तो म्हणजे असलेला खंबाटकी घाट. आता जो बोरघाट आहे तो पहा पुणे आणि मुंबई ही 2 शहरं जोडतो. तर दुसरा असलेला खंबाटकी घाट हा पुणे आणि सातारा ही 2 शहरं जोडण्याचं कार्य करतो. हा NH4 जो आहे तो मुंबईपासून चेन्नईपर्यंत वसलेला आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्रामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये त्याच पुन्हा पुणे बेंगलोर हायवे या नावाने देखील ओळखण्यात येतं. त्याच्यानंतर पुढचा घाट आहे तो म्हणजे असलेला कशिडी घाट. त्याच्यामधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे तर NH17. NH17चा नवीन क्रमांक त्या ठिकाणी 66 झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर तो कशिडी घाट पहा या ठिकाणी कोकणच्या परिसरामध्ये वसलेला आहे. हा आहे कशिडी घाट. रायगड आणि रत्नागिरी ही 2 शहरं जोडण्याचा तो कार्य करतो. कशिडी घाटामधून NH17 गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्या पुढे पहा NH50. त्याचा नवीन क्रमांक करण्यात आलेला आहे 60. NH50 जो आहे तो चंदनपुरी घाटामधून जातो. आता जो चंदनपुरी घाट आहे तो पुणे आणि नाशिक ही 2 स्थळं जोडण्याचं कार्य करतो. समजते. पुढे NH204. NH204चा नवीन क्रमांक त्या ठिकाणी 166 झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग हा जो NH204 आहे तो आंबा घाटातून त्या ठिकाणी जायला पाहत. आता जो आंबा घाट आहे तो मगाशीच आपण पाहिला होता की जो कोल्हापूर आणि रत्नागिरी हे 2 जिल्हे जोडताना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. किंवा कोल्हापूरमधून आपल्याला आंबा खाण्यासाठी कुठे जायचं आहे तर रत्नागिरीमध्ये. संपलं. पुढे औट्रम घाट पहा आपल्या महाराष्ट्रामधील असलेला हा जो NH211 आहे तो अंतर्गत भागामध्ये सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखण्यात येतो. जो सोलापूर पासून धुळे जिल्ह्यापर्यंत वसलेला आपणास दिसून येतो. हा NH211 हा औट्रम किंवा कन्नड घाटामधून जातो. औट्रम आणि कन्नड घाट या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर तेथपासून ते जळगाव जिल्ह्यापर्यंत वसलेला आपल्याला पाहायला मिळतो. औट्रम घाटाचं दुसरं नाव आहे कन्नड घाट. सरते शेवटी पहा पुढचा घाट आहे तो म्हणजे असलेला माळशेज घाट. या माळशेज घाटामधून त्या ठिकाणी NH222 गेल्याचं आपल्याला आढळून येतं. NH222चा नवीन क्रमांक शासनाने त्या ठिकाणी 61 केल्याचं आपल्याला दिसून येतं. पहा या ठिकाणी आहे
माळशेज घाट. अशा पद्धतीने हे महाराष्ट्रातील असलेले प्रामुख्याने प्रमुख घाट मार्ग आणि त्याच्यामधून कोणकोणते राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत, ते आपण या भागामध्ये काय केलेले आहेत, पाहिलेले आहेत. याच्यानंतर आपण आजचा हा जो टॉपिक आहे, याचा जो उर्वरित ज्या काही उपरांगा आहेत, त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.